नमस्कार, शिल्पास रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत व्हेज पुलाव. त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे. त्यामध्ये 4 चमचे तेल घातलेलं आहे. अर्धा चमचे जिरे, अर्धा चमचा मोहरी, कढीपत्त्याची 4-5 पानं, त्यानंतर 2 तमालपत्र, त्यानंतर आपल्याला इथे कांदा एक निव्वळ चिरून घेतलेला आहे पातळ. तो लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आपल्याला. आपल्या कांद्याचा कलर बदललेला आहे. आता यामध्ये आलं लसूण पेस्ट, हे पण आपल्याला परतून घ्यायचे कांद्याबरोबर. हे 1 मिनिट परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये 1 टोमॅटो लाल चिरून घेतलेला आहे मी. हे पण 1 मिनिट परतून घ्यायचंय. हे आपल्याला हाय फ्लेमवरच परतून घ्यायचं आहे, म्हणजे पटकन परतून होईल ते. त्यानंतर मी इथे 1 बटाटा घेतलेला आहे, स्वच्छ धुवून कापून. त्यानंतर थोडंसं फ्लावर, थोडंसं गाजर घेतलेलं आहे मी इथं. हे तुमच्या आवडीनुसार, तुम्ही नाही घेतलं तरी चालेल. इथे वाटाणा घेतलाय मी थोडासा. हे आता आपल्याला छान मिक्स करून घ्यायचंय. आता आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे. आपल्या भाज्या परतून झालेल्या आहेत. त्यानंतर मी आता यामध्ये 1 चमचा गरम मसाला आहे हा,
अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, हळद अर्धा चमचा, 1 चमचा लाल तिखट आहे घरचं. आता हे 1 मिनिट आपल्याला मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत. वास छान सुटलेला आहे मसाल्यांचा. आता मी ते 1.5 ग्लास कोलम तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे. हे आता आपल्याला मिक्स करायचे. हे छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला इथे मी 1.5 ग्लास तांदूळ घेतलेला आहे, त्यामुळे इथे मी 3 ग्लास पाणी वापरणार आहे. आता आपल्याला पाणी मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर एकदा हलवून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर इथे मी हिरवी कोथिंबीर टाकते वरून. आता आपल्याला ही 10 मिनिटं वाफवून घ्यायचे. आपली 10 मिनिटं झालेली आहेत. तुम्ही बघू शकता इथे आपला व्हेज पुलाव तयार आहे. इथे मी कोलम घेतलेला आहे, त्याऐवजी तुम्ही इथे बासमती तांदूळ पण वापरू शकता. एकदम फडफडीत असं झालेलं आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही आणि कमेंट करून सांगा मला. रेसिपी आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.